कल्याण पश्चिम खडकपाडा येथील वृंदावन गार्डन वसंत पार्क येथे फायर ब्रिगेडच्या वतीने फायर फायटर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये वृंदावन गार्डन सोसायटी रहिवाशांना आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले। सोसायटीमधील सर्व रहिवाशांनी उपस्थित राहून आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रशिक्षणात सहभागी झाले। गुलाब देवरे A1 फायरचा ओनर, वृंदावन गार्डन C आणि D विंग या सोसायटीमध्ये माझी 3 वर्षापासून फायरची AMC आहे। तर AMC मध्ये क्वार्टरली सर्व्हिस आहे। तर सर्व्हिसमध्ये क्लिनिंग येतं, टेस्टिंग येतं आणि लाईव्ह फायर फायटिंग डेमो आम्ही दाखवतो दर 3 महिन्यांनी। तर डेमोमध्ये काय दाखवतो की आपल्या सोसायटीमध्ये फायरचं कुठलं इक्विपमेंट लागलं आहे तर ते सर्व्हिसेबल राहण्यासाठी। नंतर वर्षाची AMC झाल्यानंतर 2 वेळा फॉर्म बी दिला जातो KDMCला, जानेवारी टू जून, जुलै तो डिसेंबर। त्यांच्याकडे आपली सोसायटीचं रजिस्ट्रेशन राहिलं म्हणजे जर इन केस आपल्या सोसायटीमध्ये जर काही फायरचा कॉल आला तर आपण जेव्हा त्यांना फोन करतो की बो असं ह्या सोसायटीमध्ये झालंय तर त्यांना कळतं की ही सोसायटी आपल्याकडे रजिस्टर आहे। त्यांना हेही कळतं की ह्या सोसायटीमध्ये सिस्टम काय आहे, म्हणजे जी फायरची जी फायर ऑफिसर असतात ते येताना तयारीने येतात की इथे काय आहे आणि काय नाही, यांची पाण्याची टँकची कॅपॅसिटी किती आहे, किती फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि किती होजरील आणि किती एक्सटिंग्विशर तिथे लावलेत हे त्यांना कळतं। त्याच्यासाठी आम्ही आज मॉकड्रिल घेतोय। मॉकड्रिल याच्यासाठी घेतोय की आपलं AMCचं वर्ष क्लिअर झालंय। जर ते फायर एक्सटिंग्विशरची वर्षाची वॉरंटी असते ते आज एक्सपायर झालेत। जेव्हा वेंडर किंवा सोसायटी ते रिफिलला वेंडरला देतं तर ते बाटले भरूनच का द्यावे, कदाचित तो वेंडर ते पावडर घेऊन जाणार, परत स्टिकर बदलून घेऊन येईल। त्यामुळे आम्ही डेमो याच्यासाठी घेतोय की सोसायटी सॅटिस्फाईड झाली की बाटले आमचे एम्प्टी झाले, वेंडर जाऊन परत रिफिल करून घेऊन आला। त्याच्यासाठी आम्ही आज छोटंसं मॉकड्रिल घेतलेलं आहे। नमस्कार, मी शिल्पा टाकळकर। मला कल्याणकरांना किंवा आपलं न्यूज जे कोणी बघताय त्यांच्यासाठी एक कळकळीची विनंती आहे की आज आपल्या विभागात एवढं मोठी दुर्घटना झाली, एवढी मोठी संपत्ती नुकसान झालेलं आहे। तर त्या अनुषंगाने प्रत्येक सोसायटीने अशा पद्धतीचे मॉकड्रिल्स घ्यावे आणि त्या सोसायटीमध्ये राहत असताना मग ते भाडेकरू असो का स्वतः मालक असो, घर मालक असो, त्या सगळ्यांची जबाबदारी आहे की सामाजिक भान ठेवावे त्यांनी। आणि असे काही दुर्घटना जेव्हा होते तर प्रत्येकाने एकमेकांसोबत येऊन पटापट त्या ॲक्टिव्हिटीज जे घ्यायला पाहिजे ते केलेल्या हवेत। तर सर्वप्रथम आपण म्हणजे मी सांगू इच्छिते की जर एखाद्या ठिकाणी आग लागते तर ती एक तर गॅस लिकेजमुळे लागते किंवा शॉर्ट सर्किटमुळे लागते। तर त्या संदर्भात जी काही काळजी घ्यायची असेल तर ती आपण आपापल्या सोसायटीचे जेवढे मेंबर्स असतील, सोसायटी मेंबर, सेक्रेटरी असो का कोणी असो, त्या सगळ्यांना सांगून अशा पद्धतीचे मॉकड्रिल्स तुम्ही आपापल्या सोसायटीमध्ये ठेवावे। आज संडे असून आमच्या सोसायटीने हा निर्णय घेतला आणि इकडे सर्वांसाठी हे मॉकड्रिलची चाचणी ठेवली आहे। त्यात मी स्वतःही हे फायर एक्सटिंग्विशर यूज केलेला आहे। तर प्रत्येकाला खूप सोपं आहे करणं, फक्त न घाबरता तुम्ही पुढे या आणि अशा ॲक्टिव्हिटीज मध्ये भाग घ्या। माझं नाव दीपक भगत, मी वृंदावन गार्डन C and D विंग या सोसायटीचा मी चेअरमॅन आहे। माझ्यासोबत कमिटी मेंबर हे सौरभ जैन ट्रेजरर आणि आपले कमिटी मेंबर्स शिवानंद किन्नाळे। जसं तुम्हाला माहिती आहे आता काही दिवसापूर्वी आपला वर्टेक्स कल्याणची वर्टेक्स जे बहुमंजिली जी इमारत होती त्यामध्ये आग लागली, 5 फ्लॅट जवळजवळ जळाले होते। तर त्यासाठी म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये सुद्धा थोडंसं जनजागृतीसाठी आम्ही आमच्या जे सोसायटीचे जे आमचे वेंडर आहे, जे AMC आम्ही त्यांना दिलेलं आहे, हे गुलाब देवरे A1 फायर सर्व्हिस यातर्फे यांना बोलवलं आहे। ते आपल्याला एक मॉकड्रिल देऊन आपल्याला कसं आपण आग लागल्यावर आपण कसं हँडल करायचं, कसं आपण ते आग विझवायची यासाठी आम्हाला ते डेमो दाखवत आहे, आपले एक मॉकड्रिल देत आहे।